बापू, आता अमोल उद्यापासून मला पण कामाला जायला लावणार हो. आप्या, मला वाटते तेच बरं राहील. तू उद्यापासून जा कामावर. बापू, अहो घरात हे सगळं चालू असताना माझं कामात लक्ष लागेल असं वाटतंय तुम्हाला? ए, अगं हे बघ, तू अमोलची आई आहेस हे खरं आहे. पण त्याआधी या शहरात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांचं आयुष्य तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे. हे विसरू नकोस. आणि कसं आहे आप्या, घरच्या गोष्टींचा कामावर नाही परिणाम झाला पाहिजे ग. आणि तसं झालं तर तुझा नाही, कलेक्टर पदाचा अपमान होईल बाळा. बाप रे, मला कधीच वाटलं नव्हतं की मी अशा संकटात सापडे. बापू ऐका, हे बघा मला प्लीज समजून घ्या. आता या परिस्थितीत माझ्याकडनं काम करणं शक्य खरंच नाहीये. अपर्णा, मी समजू शकते. अगं तू आई आहेस अमोलची आणि तुला काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. आणि ह्या अशा परिस्थितीत तू घरात असणं जास्त गरजेचं आहे. हा बापू, मामनजी, अहो तुम्ही दोघं बोला ना अमोलशी. अहो, अमोलला समजवण्याचा प्रश्नच येत नाही. हा, हे बघा, आपण घरात त्याच्या आजारपणाचा विचार करत बसलो ना तर कुणाला त्रास होणार आहे? आपल्यालाच त्रास होणार आहे त्याचा. आणि एक गोष्ट लक्षात येते का, अमोल आजारपणाला अजिबात घाबरत नाहीये. तो धीट आहे. ए, अगं इथं अमोलला सांभाळायला खूप लोक आहेत, पण हा जिल्हा सांभाळायला तू एकटी आहेस. आणि तू कशा पाय काळजी करतेस? अगं तू घरात थांबलीस ना तर सतत तेच विचार येत राहतील ना मनात. आणि आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. तू कर्तव्यापासून लांब पळू नकोस. आणि तसं जर असेल ना तर आम्ही अमोलला समजवणार नाही. कळतंय का तुला? जा, अमोलला दवाखान्यात घेऊन जायचंय ना, जावा. हा, अमोल बाळा, हॅलो बाबा. मी आलो बरं का पोलीस स्टेशनला. हा हा, हे बघ, हे बघ. ओके बाबा, एकच नंबर. काळजी घ्या बाळा. हा. साहेब, अहो तुम्ही अमोलची घरी काळजी घ्यायची, ती इकडे कुठं कामाला आलाय तुम्ही? अरे अमोलची किमोथेरपी आज. अमोल म्हणला दवाखान्यात एवढी सगळी जण कशाला पाहिजेत, जावा कामावर. मला पण पाठवले. अहो मग अमोल बरोबर कोण आहे दवाखान्यात? आप्पी गेली तिकडं. मला आता करमणार नाही. माझा जीव नुसता खालीवर होत राहील. अहो साहेब, असंच जर होत राहिलं तर तुमचं लक्ष ना इकडं ना तिकडं राहणार आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचं कामावर कसं काय लक्ष लागेल सांगा बरं. साहेब, तुम्ही अपर्णा मॅडमशी ना अमोलशी बोलून घ्या बरं. आप्पीशी बोललं पाहिजे या विषयावर. हो बाळा, पोहोचलो मी क्लासवर. हा, बरं, ठेवू आता. हा, तर कुठे होतो आपण? राज्य मंत्रिमंडळ आणि विधानसभा याचा परस्पर संबंध शोधत होतो. याबद्दल विस्तृत कोण सांगेल मला? काही झालं ना चिंचुके, तरी काम सोडून घरी बसायला अमोल परवानगी देणारच नाही अजिबात. साहेब, तुमच्या बाबलेकाचं नातं वेगळंच आहे का हो? म्हणजे त्याचा शब्द मोडू नये म्हणून तुम्ही इथं पोलीस स्टेशनला कामाला आला आणि आता काय करत बसलाय तर त्याची काळजी. काय करणार चिंचुकी? त्याशिवाय अमोल दवाखान्यात जायला तयारच नव्हता. साहेब, या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढा बरं. आप्पीशी बोलून यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे लवकर.
आपे हं? किमो कशी झाली? अर्जुन, अरे याबद्दल बोलणं झालंय की आपल्या फोनवर? नाही म्हटलं काय अडचण नाही ना आली, सगळं ओके ना? केमो एकदम चांगली झाली आहे, काही अडचण आली नाही. डॉक्टरही फार त्याबद्दल काही बोललेले नाहीये. बस ठीक. अमोल रुपाली त्यांच्या खोलीत. बर. अर्जुन, हं? ऐक ना, सकाळपासून एका गोष्टीची काळजी लागून राहिली रे, ते बोलायचं होतं. काय काय झालं? आपण आपल्या कामाचं कसं करायचं? हा, मी त्याबद्दल तुझ्याशी बोलणारच होतो आपे. हे बघ अर्जुन, मला अमोलच्या तब्येतीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचंय. केमोची ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे खरी, पण त्याचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्याच्या आहाराकडे मला पूर्णपणे लक्ष द्यायचे. सकाळच्या सूपपासून सॅलड, भरपूर पालेभाज्या त्याला खायला द्यायच्या. सकाळी योगा करून घ्यायचा आहे त्याच्याकडनं, जेणेकरून तो दिवसभर पॉझिटिव्ह राहील. रात्री झोपताना त्याला गोष्टी सांगत झोपायचे. मला सगळं करायचंय त्याच्यासाठी. सगळं तू ठरवलंयस, पण अमोल तुला घरी राहून या सगळ्या गोष्टी करून देणार आहे का? तेच तर, मला त्याचीच काळजी लागली आता. त्यात बापू म्हणतात की तू कामाला जा. नाही पण आपे, बापूंचं बरोबर आहे, तू कामाला गेली पाहिजेस. तू गेल्याशिवाय तिकडे नाही काम होणार. अर्जुन, अरे असं कसं? तिथे गेल्यानंतर माझं मन तरी लागेल का? आपे मन लावावं लागेल. हे बघ, एक गृहिणी जे करते ना ते करावं लागणार. घर आणि काम दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करावा लागणार. आणि अमोल, त्याचं काय? त्याची काळजी घेऊ आपण. मी सकाळपासून विचार केला या गोष्टीचा. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपली की तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर पाहिजे काय. तेच तर. यावर एकच पर्याय. काय? उद्यापासून तू सकाळचं आणि मी नाईट शिफ्टला काम करेल. नाही, एक मिनिट, पण हे शक्य आहे का? हो, मी बोललोय वर तसं. अर्जुन, अरे पण नाईट शिफ्ट तुझ्या आरोग्यावर परिणाम. हे बघ, आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अमोलचं आरोग्य. आणि बघ, असं केलं ना तरच तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर थांबू शकणार. थँक्यू, तू समजून घेतलंस मला, खरंच थँक्यू. आपले बघ, इथून पुढं सगळ्या गोष्टींमध्ये समजून घेऊनच मार्ग काढावा. या फाईल काय अडचण आली की मला फोन करायचा लगेच. काय अडचण येणार आहे? अडचण म्हणजे आधी कसं होतं, मी ड्युटीवर होतो ना, तुझी काही योजना असेल, कुठं काय जायचं असेल, एका फोनवर यायचो मी. पण आता तसं करता येणार नाही म्हणून म्हणलं. हो. घेतले का सगळं? हा. नाही. आपे, हा? काय काय शोधते तू? मग काहीतरी विसरलंय रे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, मोबाईल इथंच आहे, फाईल इथंच आहे, ही बॅग आहे, सगळं घेतलंयस तू तर. हे बघ चल. आपे, अगं बॅग. हा, सॉरी. एक मिनिट. दे दे, बस इथं. बस बस. आपे बघ, कळतंय मला अमोलच्या काळजीपोटी तुझा घरातून पाय निघाला, पण आपल्याला हे करावं लागणार. अर्जुन, मला भीती वाटते रे. हे बघ, भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. पण तो ठेवून बघ ना एकदा माझ्यावर. मी आहे ना अमोलसाठी घरी. अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, पण माझा ना आता नियतीवर विश्वास राहिलेला नाही. आपल्यासोबत काय होईल ना काहीच सांगता येत नाही रे. हे बघ आपे, ह्याबद्दल बोलणं झाले आपलं. तू असा तुझा मूड नसताना ऑफिसला गेलीस तर तुझं कामावर लक्ष लागणार नाहीच. मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं मला नाही वाटणार आपे. नाही नाही, असं नाही होणार. मी जाते. अर्जुन, हे बघ, फक्त एक कर, किमो ट्रीटमेंट झाली ना की लगेच मला व्हिडिओ कॉल कर. आणि बघ, मला माहिती आहे तू त्याला वेळेवर औषधं देशील, पण तरी मी सांगते त्याच्याकडे नीट लक्ष दे. ओके राणी सरकार, सगळं वेळेवर होईल. अर्जुन, हास की आता तरी जरा. नवरा हसवण्याचा प्रयत्न करतोय, खोटं का होईना हसावं थोडस. ऐक ना, हे बघ, मला माहिती आहे तुझा खूप आराम होणार नाही, पण वेळ मिळेल तसा आराम कर. तुला नाईट ड्युटी आहे. हो, मी आराम करतो. तो आता आवर आणि पटकन निघ.
अरे झाली पण आंघोळ? काय रे? मा माझी केस. काय काय अजून खूप केले बाबा. डॉक्टर म्हणाले होते त्याचे केस जातील, पण एवढे लवकर जातील असं नव्हतं सांगितलं. म्हणजे केस जातील म्हणजे? अर्जुन, अरे केमोच्या औषधं जरा हेवी असतात ना, त्यामुळे माणसाचे केस जातात. काय म्हणजे आता मी टकला होणार का काय? नाही नाही अमोल, तसं नाही आहे बाळा. तू एकदा का बरं झाला ना की तुला परत केस येतील. तू अजिबात काळजी करू नको. हा मग ठीक आहे. मम्मा ते कसं दिसेल ग? टकलू मामा. आपण टेन्शन घेतले हसते पोरगे. हे असं आहे सगळं. काय करायचं आता? मा टेन्शन कशाला घ्यायचं? अगं या केसांच्या बदल्यात दुसरे केस उगवतीलच ना. मग काय विदाउट फाट. अमोल जा, तू आवर बरं लवकर. नाश्ता करायचा आहे, मग जा लवकर. मला वाटलं टेन्शन घे. माझ्यावर गेला धीट. बरं जा तू खाली, मी तुला घेऊन येतो. जा. लेक्चर्स असतील ना स्वप्नील? हो विनय काका, पण ते लेक्चर्स घ्यायला मजाच येत नाही रे आजकाल. का रे स्वप्नील? काय विद्यार्थी कुठं राहिलेत पहिल्यासारखे? त्यांना 30 सेकंदाची रील्स बघण्यात मजा येते. तासाची लेक्चर्स कोण ऐकणार? त्यामुळे ना लेक्चर्स आता अशी इंटरॅक्टिव्ह होत नाहीत पहिल्यासारखी. मग स्वप्नील सर, या अभ्यास बहादरांना शंका पडल्या तर त्या कुठे विचारतात? युट्यूब बापू, युट्यूबवर एका मिनिटात शंका सॉल्व. हो, पण लेक्चर्स म्हणजे फक्त शिकणं नसतं ना. ती शाळा आणि कॉलेजातल्या दिवसांची मजा असते ना. कधी कळणार आहे मुलांना? हो ना. हो रुपाली ताई, मला आठवतं जेव्हा आम्ही 12वीला होतो ना, तेव्हा लेक्चरला सरांची खूप मज्जा घ्यायचो. म्हणजे सगळे लेक्चर्स अटेंड नाही केले तरी चालतील, पण निदान नवीन मित्रमैत्रीण जोडले जाऊन अभ्यासाला आणि बाकी इतर गोष्टीला एक नवीन ग्रुप तयार व्हावा, एवढे तरी लेक्चर्स अटेंड करावेत. काय मोनिका, ऑनलाईन लेक्चर्स आणि शिकवण्या यात अडकलेली पिढी आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर लेक्चर्स घेऊच वाटत नाही. अहो हे बरं तरी आहे स्वप्नील सर. हे तर आमचं दुखणं वेगळंच आहे. किती पण काढवासारखं राबा, पण आमच्या हायकमांडला काही समाधान होत नाही. अरे दिप्या, आता हे काय नवीनच? अहो नाहीतर काय बापू, किती पण काम केलं ना तरी या लीडला कमीच असते. म्हणून जावं वाटत नाही कामावर. लय बोर होतो तिकडे. खरंय दीपक तुझं. अर्ध लक्ष घरी अर्ध कामावर म्हटल्यावर हे असंच होणार. आमचं तरी काय वेगळं या ठिकाणी. तर अमोलचा शब्द मोडून आपल्याला नाही चालणार. त्याचं म्हणणं बी एका अर्थानं बरोबरच आहे ना. किती दिवस तुम्ही राहणार आहे घरात? हा, अगदी बरोबर आहे बाबा. म्हणूनच अर्जुननी आणि मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय गाप्या? बापू, सकाळी मी ऑफिसला जात जाईन आणि अर्जुन नाईट ड्युटी करणार आहे. म्हणजे आमच्या दोघांचं पण अमोलकडे नीट लक्ष राहील. आपण अर्ध्याला जमणार आहे का ते? बाबा, ही आयडिया त्याचीच होती. वा वा, काय का असं ना, अडचणीतनं मार्ग निघाला ना, हे महत्वाचं ग. आज नाश्ता काय केलं? मी तुझ्या आवडीची इडली केली आज. काय इडली? उजिबा मला खूप आवडते इडली. छोटे सरकार, फक्त आज नाही तर आता रोजच तुमच्या आवडीचा नाश्ता असणार आहे. ओके मम्मा. वासुदेव आला दारी, वासुदेव आला. माय वासुदेव आला दारी. मी बघते. अमोल, इडली आणते मस्त. ए वासुदेव आला माय, वासुदेव आला. डोकी मोरे पिसारा दूत देवाजी तुझ्या. अगं माय, दारी वासुदेव आलाय. जशी माझी जोडी भरते तसं तुझं घर आनंदाने भरू दे माय. या पाटी काका, तुमचे कपडे खूप भारी आहेत. अरे वासुदेव आहे आम्ही. देव देईल ते गोड मानाव, चित्ती असू द्यावे समाधान. अरे अगदी शिवरायांच्या काळापासून वासुदेव उभे आहेत. राजांसाठी गुप्तेवर म्हणून पण काम केलंय आम्ही. तुम्ही? अरे आम्ही म्हणजे आमच्या आधीच्या लोकांनी देवाचा गोडवा गावं, त्यांची माहिती पुरवणं हेच काम असतंय आमचं. माय लय गॉड लेकरू आहे ग तुझं.
असंच घरात आनंदी आनंद असावं बघ तुझ्या. हे घे. अरे विचार देताना करावा, अशी जगायची रीतच आहे रे बाळा. घेताना नव घे, तुझ्यासाठीच आहे बघ, देवाचा प्रसाद आहे रे. घे. हे बाळा. अरे तो खुश आहे तुझ्यावरती. घे. काका अजो माझ्यावर एवढा खुश आहे की तुम्हाला त्याच्या काही बोलवायला लागलाय. अमोल अरे अरे काय झालं पोरा? काका मी आजारी आहे ना, मला मेंदूचा कॅन्सर झालाय. बाळा असं नाही सांगायचं. माय त्याच्या मनात निर्मळ झाला आहे. लपवायचा विचार आपल्यासारखा मोह मायेनं भरलेल्या माणसांना करावा. लहान लेकरू कशा बाई विचार करेल. काका तुम्ही बरं होण्यासाठी प्रयत्न करतो बर का. अरे बाळा तुला काहीच होऊ शकत नाही. देवाची कृपा आहे रे तुझ्यावरती. कृपा म्हणजे? अरे जिथं त्यानं कौल दिला तिथं कुणाचाच चालत नाही रे. अरे त्याची मर्जी म्हणजे त्याचं लक्ष आहे तुझ्यावरती, त्याची कृपा आहे रे तुझ्यावरती. तुला काय बी होऊ शकत नाही, तुझी सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत बघ. लहान आहे आमचा अमोल, काही चुकून बोलला असेल तर. अहो चुकतो, लहान आहे हो बाळ. बाळा पाया पड त्यांच्या. खूप मोठं हो बाळा. चला येतो हा. वासुदेव आला बाई, वासुदेव आला. काका माझ्या घरची खुश हवेत हीच इच्छा आहे माझी आता. स्वप्नील सर, डबा भरलाय घेऊन जा. अगं कशाला? अहो संध्याकाळ होईल यायला. डबा भरलाय घेऊन जा की फक्त. अमोल, ए माझं बाळोबा, काय 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 कसला विचार करतोय? काय नाही मा, काय नाही. चला आपण मोठ्या बाबाचा डबा देऊ, दिप्या मामाचा डबा देऊ. चला 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 चला. हे घ्या. मोना गं तुझी शपथ, मला नाही जायचं आज कामाला. यो आमचा लीड मागच्या 6 महिने झालं मला नुसतं प्रमोशनचं गाजर दाखवतोय. बाबा बोला की. दिपे मामा मी सगळं ऐकलंय. हे घे डब्बा, कामावर जा. काय आता? वा छोटे सरकार, अहो एकदम बरोबर बोलताय तुम्ही. ते घरी बसून तरी काय करणार आहेत? तुम्ही जावा हा कामावर. वार वा, हाणली का पलटी? जातो मी, पण काम उरकून लगेच येणार काय? हा चल बाय. जा. अहो आपण आज कामावर जाणार आहे आणि भाऊजी अमोलला केमोला घेऊन जातील दवाखान्यात. मी जाऊ का त्यांच्या बरोबर? त्यात विचारायचं काय एवढं? जा या ठिकाणी. एकतर अमोल आपल्या पोटी जन्माला आलेला नाही आणि त्यात आता उगाच त्याच्यावर अधिकार गाजवून अजून गोष्टी मला कॉम्प्लिकेटेड नाही करायच्या. म्हणून म्हणलं एकदा तुमच्याशी बोलून घ्यावं. अगं तुला अर्जुन नाही म्हणणार नाही, तू बोल एकदा. मोठी बाबा हा तुमचा डब्बा. थँक्यू बाळा. वेलकम. तू काळजी घ्या आणि मी आज जरा लवकरच येणार आहे. येतो. मग किती काळजी घेते सगळ्यांची. आता मला पण काळजी घ्यावी लागेल. सगळ्यांना काय पाहिजे हे बघावं लागेल. अमोल, हे बाळा येऊ मी? हो मला व्हिडिओ कॉल करशील ना रे? हो मा, बाय. बाय. चला अमोल बाळा, आवरलं का? निघायचं आपल्याला. हो बाबा. चला. भाऊजी मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा वहिनी बोला. मी येऊ का आज तुमच्या बरोबर दवाखान्यात? काय तुम्ही अमोलला घेऊन दवाखान्यात गेला ना की माझं लक्षच नाही लागत घरात. ठीक आहे, जाऊ सगळे, एवढं काय त्यात. काय म्हणा? हा जाऊयात ना, जाऊयात. नाही बघ, तुला रील वगैरे बनवायची असेल तर ठीक आहे, आम्ही येतो जाऊन. असं काय नाही. नाही नाही अर्जुन दादा, मी सहज बघत होते. जाऊयात, मी पण येते हॉस्पिटलला. ठीक आहे चल. मी आजारी असल्यामुळे मला बरेच दिवस रील बनवता आली नसणार. मोमा माझ्यासारखीच आहे. तिला खोटं नाही बोलता येत, पण मी तिची मदत करणार. काय रे? कुठं हरवला अमोल? काही नाही बाबा, 2 मिनिटात आलो मी. अरे बर घ्या. हो चल मग. हो
मामाची इच्छा त्याचं प्रमोशन होऊन त्याच्या कामाला किंमत मिळावी. मोठ्या मा आणि मोठ्या बाबांची इच्छा त्यांना स्वतःचं मूळ मिळावं. ओमाची इच्छा ती मोठी रिश्ता बनाव. त्या सगळ्यांची इच्छा माग काय नाही की मग देवाघरी जाण्याआधी मी सगळ्या इच्छा पूर्ण करेन. देवा तू मग घे बोलून.